नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर धुले से, जहां पर कृषि विज्ञान केंद्र धुले में महिला स्वयं संघ समूह उत्पादन प्रदर्शनी 2024-25 का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में मुख्य रूप से साकरी विधान परिषद के विधायक मंजुला गावित, कलेक्टर जितेंद्र पापलकर, कार्यक्रम के अध्यक्ष डॉक्टर जी.के. सासने, विस्तार शिक्षा निदेशक महात्मा फुले कृषि विश्वविद्यालय धुले, वैज्ञानिक दिनेश, वैज्ञानिक डॉक्टर रोहित कडू आदि मौजूद रहे। ये कार्यक्रम 2 दिनों तक आयोजित किया जाएगा और इस कार्यक्रम का उद्घाटन विधायक मंजुला गावित ने किया। इस दौरान उन्होंने क्षेत्र का दौरा किया और किसानों द्वारा उत्पादित वस्तुओं का निरीक्षण किया। इसका मार्गदर्शन विशेषज्ञ द्वारा किया जाएगा और साथ ही इस अवसर पर सेमिनार, शिवार फेरी, विश्वविद्यालय द्वारा विकसित नई तकनीकी सत्र और प्रदर्शन क्षेत्र भ्रमण का भी आयोजन किया गया है। हालांकि धुले जिले के अधिक से अधिक किसानों को इस कार्यक्रम का लाभ उठाना चाहिए। प्याज की खेती की तकनीक, जैविक खेती, अनुभव, पशुपालन, छिड़काव का व्यावहारिक दौरा प्रदर्शनी 25 फरवरी को कृषि विज्ञान केंद्र धुले में सुबह 11 बजे से शाम 6 बजे तक आयोजित की जाएगी। जिला कलेक्टर जितेंद्र पापलकर ने कहा कि किसानों को समूह में खेती करने के लिए प्रकृति पर निर्भर नहीं रहना चाहिए और उस खेती में प्रौद्योगिकी को जोड़ना जरूरी है। इससे किसानों का उत्पादन बढ़ेगा और किसानों को आर्थिक लाभ होगा। कुक्कुट पालनामध्ये केलं, काही लोकांनी मधुमक्षिका पालनामध्ये केलं। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांची गरज आता शेतकऱ्यांच्या एकंदर आयुष्यामध्ये जर का बदल घडवून आणायचा असेल, त्यांचा विकास घडवून आणायचा असेल तर त्याची आपल्याला गरज आहे। मी या निमित्ताने जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करेल की आपण आपल्या फक्त बांधावरती बघू नका, आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे तर आपल्या जिल्ह्याची तरी कमी कमी इकॉनॉमी बघा की आपल्याला नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या वेळी काय बाजारात लागतं, त्याच्यानुसार तुम्ही जर का तुमचं प्रोडक्शन सुरू केलं, त्याच्याबरोबर 2 महिन्याबद्दल जर का तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे आपल्याला लागतं ते विकण्यासाठी जर का आपण उपलब्ध करून दिलं तर मला वाटतं की तुम्हाला जे काही मार्केट आहे ते चांगलं मार्केट आपल्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशात उपलब्ध होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। कारण आता आपल्याकडे हायवे चांगले झाले आहेत, रेल्वे चांगली होतीये, आपल्याकडच्या असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या चांगल्या फॅसिलिटी आपण निर्माण करत आहोत, आपल्याकडचे चांगले आपण धरणं आपण बांधले, त्याच्यामुळे इरिगेशनची सोय आता आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। त्याच्यामुळे फक्त असं बांधावर बसून डोक्यावर हात ठेवून आता पाऊस कधी येतो त्याच्यावरती विचार न करता अतिशय चांगल्या पद्धतीचं जे काही शेती, अद्ययावत तंत्रज्ञान असलेली शेती ज्याला आपण म्हणतो, की ज्याला आपल्याला कुठल्याही निसर्गाच्या कोणत्याही संकटाला तोंड देणारी शेती कशी निर्माण करता येईल याच्यामध्ये आपण सर्वांनी काम करावं असं मी या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना सांगेन। आमच्याकडून जे काही होणं शक्य आहे, आमच्या आत्मा असू देत, आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून असू दे, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून असू दे, जे करणं आम्हाला शक्य आहे ते आम्ही सगळं आपल्यासाठी करायला तयार आहोत। फक्त आपण मात्र एकत्र गटागटाने आपण आपल्या शेतीमध्ये विकास साधावा असं आपण सर्वांना मी आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। कृषि विज्ञान केंद्र धुळे आत्माच्या संयुक्त विद्यमाने आजच्या आपल्या या कृषी संशोधन केंद्र धुळे या ठिकाणी होत असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे शेतकरी बांधवांनो, खरं तर हा कृषीचा सप्ताह प्रत्येक वर्षी हा साजरा केला जातो। त्याचप्रमाणे ह्या वर्षी देखील आपल्या या धुळे इथल्या आपल्या कृषी विज्ञान केंद्रात हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या सर्व कृषी विभागाचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देते। या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी या शेतकऱ्यांसाठी जे काही शेतकरी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतीत कामगिरी केली त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। अशा या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून आम्ही देखील त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो। असेच आपल्या पूर्ण जिल्हाभर आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आज शेतीत बदल करण्याची मात्र आज आपल्याला गरज झालेली आहे। म्हणून आपल्याला केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आपल्याला ह्या शेतकऱ्यांसाठी, शेतकरी वर्ग म्हटला की शेतकरी सर्वांचा आपला जीवनाचा विषय येऊन जातो आणि शेतकरी जर शेती पिकेल, शेतीत जास्त त्यांनी पिकवलं आणि शेतीलाही चांगलं त्यांच्या पिकांना भाव आला तर शेतकरी सुद्धा खुश असतो। म्हणून शेतकऱ्यांच्या ज्याही काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या अनेक प्रकारच्या योजना ह्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत। नुकतंच शेतकऱ्यांसाठी आपल्याला वीज माफ सुद्धा, विजेचं जे बिल असेल ते विजेचं बिल सुद्धा शासनाने माफ केलेलं आहे। अशा अनेक प्रकारच्या योजना जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपल्याला शेतीपासून उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकरी राजा हा कसा सुखी होईल यासाठी
शासन पूर्णपणे प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी केंद्राच्या राज्याच्या ज्या ज्या योजना असतील ह्या तळागाळापर्यंत कशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी या कृषी विभागाच्या माध्यमातून हा सततचा प्रयत्न 12ही महिने चालू असतो। त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। माझ्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपला बराचसा त्रास कमी होईल आणि त्या पद्धतीने आपल्याला मजुरांचा सुद्धा ताण कमी होईल आणि जास्तीत जास्त मेहनत न करता अगदी 7 मिनिटात एका एकरला पूर्ण त्या ड्रोनद्वारे त्या फवारणी केली जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी आता ड्रोन सुद्धा उपलब्ध झालेले आहेत। अनेक प्रकारचं माझ्या शेतकऱ्यांचं जे कष्ट जास्तीत जास्त होतात ते कमी कष्टात जास्तीत जास्त आपल्याला कसं आपल्याला पिकवता येतील आणि त्याच्यापासून आपल्याला कसं नफा जास्त करता येईल अशा पद्धतीने म्हणजे जी पारंपरिक शेती होती ते पारंपरिक शेतीत आपल्याला जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्याला शेतीत कसा बदल करता येईल किंवा पिकांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं आपल्याला त्याचं उत्पन्न वाढवता येईल यासाठी शासन अतोनात प्रयत्न करीत असतात। त्याबद्दल आपण जागरूक राहावे आणि आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण सतत या ठिकाणी आले पाहिजे, जेणेकरून विद्यापीठामध्ये काय घडामोडी चालू आहेत हे पण आपल्याला कळेल आणि त्याचमध्ये शेतीच्या विषयी असणारं सर्व कृषी तंत्रज्ञान महोत्सव आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत किसान सन्मान समारोहाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या साठी आपण या ठिकाणी हजेरी लावली आहे। मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गेली 50 वर्ष 50 पेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे। विविध पिकांच्या जाती, सुधारित जाती, तंत्रज्ञान, अवजारे विकसित केलेले आहेत आणि शेतकरी बंधूंच्या सेवेसाठी ते आपण प्रसारित केलेले आहेत। तर आपण विद्यापीठाचे जे काही सुधारित तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा। कृषी महाविद्यालयाच्या आवारामध्ये किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परव्ह्यूमध्ये किंवा अंडर हे कृषी विज्ञान केंद्र चांगल्या पद्धतीने काम करत आहे। वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळं तंत्रज्ञान आहे आणि विशेषतः युवा वर्गांसाठी स्वरोजगार किंवा एक उद्योजक नवीन घडावेत यासाठी वेगवेगळे दालन या विद्यापीठाने खुले केलेले आहेत। त्याच्यामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञान असेल, बेकरीचा व्यवसाय असेल किंवा डेअरी रिलेटेड दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, मत्स्यपालन असेल किंवा मग बाकीचे कंपोस्ट मेकिंग असेल किंवा वर्मी कंपोस्ट असेल, या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यापीठाने घोडदौड केलेली आहे, तंत्रज्ञान आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये मधुमक्षिका पालन असेल, या सर्व विषयावरती आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्या वेगवेगळ्या। महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।